नमस्कार मित्रांनो, गोर एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे। तर उशीर न करता सुरू करूया आपण हा व्हिडिओ। मित्रांनो नमस्कार, बघा हा माझा मोबाईलचा डिस्प्ले आहे आणि या माझ्या मोबाईलच्या डिस्प्लेवरती तुम्हाला माझं नाव, वेळ, वार आणि दिनांक आणि बॅटरीचं आपलं मोबाईलचं पर्सेंटेज हे सुद्धा तुम्हाला दिसते आहे बघा। तर हे कसं करायचं नेमकं, म्हणजे छान वाटते ना बघा। तर यासाठी सरळ सेटिंगचं बटन आहे, आयकॉन आहे, या ॲप्लिकेशनला आपल्याला क्लिक करायचं आहे। आता यामध्ये सुद्धा 2-3 ऑप्शन आहेत। सेटिंगमध्ये होम स्क्रीन आणि लॉक स्क्रीन हे एक ऑप्शन आहे बघा। याला आपण क्लिक केल्यानंतर खाली जर आपण स्क्रोल केलेला तर ऑलवेज ऑन डिस्प्ले नावाचं या ठिकाणी एक ऑप्शन येते बघा। म्हणजे इथूनही आपल्याला जाता येईल। त्यानंतर काही मोबाईलमध्ये बघा याची जी सेटिंग असते खाली वॉलपेपर कुठंतरी असते बघा। माझ्या मोबाईलमध्ये नाही आहे ते ऑप्शन। तर वॉलपेपरला आपण क्लिक केल्यानंतर आपण ऑलवेज ऑन डिस्प्लेवरती आपण जाऊ शकतो। समजा जर नाहीच सापडलं आपल्याला तर आपण काय करायचं, या सेटिंगमध्ये जाऊन या ठिकाणी ऑलवेज अँड डिस्प्ले म्हणून एक ऑप्शन येते बघा। ऑलवेज वॉलपेपरमध्ये ऑलवेज ऑन डिस्प्ले याला आपण क्लिक करायचं। याला क्लिक केल्यानंतर पहा या ठिकाणी माझं नाव आलेलं आहे आणि हे ऑलवेज ऑन डिस्प्लेचं जे बटन आहे या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, ऑन करायचं आहे। ऑन केल्यानंतर आपण खाली स्क्रोल करू। याला या ठिकाणी पहा हे डिस्प्ले सेटिंग आहे। या डिस्प्ले सेटिंगमध्ये आपल्याला काही छेडछाड करायची नाही आहे। आपल्याला फॉन्ट वगैरे कसं पाहिजे ते बी आपल्याला या ठिकाणी ठरवायचं आहे। आता हे रिसेंटमध्ये बघा हे डिस्प्ले म्हणून एक नाव आलेलं आहे बघा। यामध्ये तुम्ही जर या ठिकाणी क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी नाव दिसेल पहा। म्हणजे मला कोणतं नाव पाहिजे नेमकं या ठिकाणी माझ्या डिस्प्लेवरती यायला, म्हणजे जेव्हा आपण आपला मोबाईल बंद करतो तर त्यावेळेस आपलं हे नाव आपल्या डिस्प्लेवरती येतो आहे बघा। तर आपल्याला जेही नाव या ठिकाणी ठेवायचं आहे किंवा आपल्याला दाखवायचं आहे डिस्प्लेवरती ते आपण या ठिकाणी दाखवू शकतो। तुम्ही मराठीमध्ये दाखवू शकता, इंग्रजीमध्ये सुद्धा दाखवू शकता। आता मी मराठीमध्ये सुद्धा या ठिकाणी मी नाव या ठिकाणी लिहितो आहे बघा आणि खाली अप्लाय करतो आहे। याची साईज वगैरे आपण कमी जास्त करू शकतो बा। या ठिकाणी ही साईज आपण कमी जास्त करू शकतो। त्यानंतर टेक्स्ट जे हे विजेट आहे हे सुद्धा आपण ठेवू शकतो आणि याला मी आणि दुसरी बाब आपल्याला याचा जो रंग आहे रंगसुद्धा आपल्याला चेंज करू शकतो आपण। आपल्याला पाहिजे त्या रंगामध्ये आपण या ठिकाणी ते आपल्या डिस्प्लेवरती ते दाखवू शकतो आणि याला अप्लाय करायचं बघा। अप्लाय केल्यानंतर पहा या ठिकाणी हे माझं नाव या ठिकाणी माझ्या डिस्प्लेवरती आलेलं आहे। तुम्हालासुद्धा या प्रकारचे जे मी 2-3 ऑप्शन तुम्हाला सांगितले त्याचप्रमाणे आपल्या स्क्रीनवरती आपल्याला हे जे पर्सनलायझेड आहे हे सुद्धा आपण दाखवू शकतो। या ठिकाणी बीट इमोजी आहे, त्याच्यानंतर कस्टम पॅटर्न्स आहे, टेक्स्ट आहे। त्या टेक्स्टवरती आपण क्लिक केल्यानंतर ते नाव त्या ठिकाणी येणार आहे बघा। ह्या टेक्स्टवरती आपल्याला काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे या ठिकाणी हे टेक्स्टवरती। आता पहा मी इंग्रजीमध्ये माझं नाव टाकतो आहे या ठिकाणी। हे आलेलं आहे। या ठिकाणी मी याचा कलर चेंज करतो आहे आणि अप्लाय करतो आहे बघा। या ठिकाणी आता 2 प्रकारचे नाव या ठिकाणी आलेलं आहे। मी कोणतं यामधलं यूज करणार आहे त्याच्यावरती क्लिक करणार। समजा मला जर मराठीमध्ये नाव यूज करायचं असेल तर मी मराठीमध्ये नाव यूज करू शकतो। त्याच्यानंतर मी इंग्रजीमध्ये सुद्धा नाव ते या ठिकाणी यूज करू शकतो। अप्लायवरती क्लिक केल्यानंतर आपण जर डिस्प्ले आपलं बंद केलं तर त्या ठिकाणी आपल्याला ते दिसेल। त्या ठिकाणी हे पहा या ठिकाणी खाली सिस्टीममध्ये 5-6 ऑप्शन आहे या ठिकाणी दिलेले आहेत। आपण डिजिटल क्लॉकसुद्धा ठेवू शकतो, इनसाईड हे क्लॉक ठेवू शकतो आपण। त्याच्यानंतर हे अनलॉक क्लॉकसुद्धा ठेवू शकतो आणि इमेजसुद्धा या ठिकाणी सुद्धा आपण वापरू शकतो। असे वेगवेगळे ऑप्शन यामध्ये दिलेले आहेत पहा। अगदी मजेशीर दिसते आहे। तर तुम्हालासुद्धा तुमच्या मोबाईलवरती अशा प्रकारचे नाव जर हवे असेल तुम्हाला तर तुम्हाला अशा प्रकारची सेटिंग करून आपलंही नाव या ठिकाणी आपण ते आपल्या डिस्प्लेवरती आणू शकतो। तर आपण मोबाईल बंद केल्यानंतर या ठिकाणी
अशा प्रकारचं नाव आपल्या मोबाईलवरती येईल. मग ते मराठीत असेल, इंग्रजीत असेल किंवा आपण जे नाव टाकू ते नाव आपल्याला या ठिकाणी असेल. आहे ना मजेशीर? तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ समजलेला असेल. धन्यवाद.